मुलं संध्याकाळी शाळेतून आल्याच्या नंतर त्यांना काहीतरी हेल्दी द्यायचं असतं आणि अहोसुद्धा ऑफिसमधून आल्यानंतर त्यांना भूक लागते, त्यांनाही काहीतरी प्रोटीनयुक्त द्यायचं असतं. तर हा पदार्थ उत्तम पर्याय आहे छोट्या भुकेसाठी. तर रात्रभर चणे भिजत घालायचे आहे आणि शेंगदाणेसुद्धा भिजत घालायचे आहे. दोन्ही वेगवेगळे यासाठी भिजवले की शेंगदाणे हे पिवळे पडतात. चण्यामध्ये भिजवल्याच्या नंतर यामध्ये मी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि याच्या मी 3 शिट्ट्या करून घेणार आहे कुकरला. 3 शिट्ट्यांमध्ये चणे हे छान असे शिजतात. त्यानंतर एका बाउलमध्ये हे सगळं काढून घ्यायचं आहे. बघा आपले चणे छान असे शिजलेले आहे आणि भरपूर प्रोटीनयुक्त असा हा पदार्थ आहे. तर त्यामध्ये एक मोठ्या आकाराचा चिरून कांदा टाकलेला आहे, 1 टोमॅटो, 1 हिरवी मिरची, त्यानंतर 3 ते 4 काळी मिरचीची पावडर बनवून घेतली, अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा चाट मसाला घातलेला आहे. त्यानंतर खूप सारी अशी कोथिंबीर घातलेली आहे बारीक चिरून आणि अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हा पदार्थ मुलंही आवडीनं खातात आणि मोठेसुद्धा आवडीने खातात आणि बाहेरचं अनहेल्दी स्नॅक्स देण्यापेक्षा हा पदार्थ तुम्ही मुलांसाठी नक्कीच बनवून देऊ शकता. झाली आपली तयार टेस्टी आणि हेल्दी चना चाट. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच हेल्दी रेसिपी बघण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका.